कारण आपण वेगवेगळ्या शेतमालाच्या माध्यमातून जी काही कचरा ज्याला म्हणता येऊ शकतो किंवा जे काही अवशेष आहेत, कृषीचे अवशेष आहेत, ते याच्यामध्ये वापरले जातात. त्याच्याच बरोबरीने समजा आपल्याला माहिती आहे की आपण कांदा चाळीत ठेवतो. तो कांदा बऱ्यापैकी 20-30% कुजतो. तर तो कुजलेला कांदा देखील इथे वापरता येतो. बगॅस वापरता येऊ शकतो आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती आपण आवर्जून भर देतोय. मुंबईत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कृषी आयुक्तालयाचे अधिकारी संबंधित होते, कृषी आयुक्त स्वतः ऑनलाईन होते आणि परिवहन खात्याचे लोक होते, बाकीचे डिपार्टमेंटचे लोक होते. तर आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाचा मी धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा याच्या अनुषंगाने देखील पाठपुरावा करतोय. आपले बालाजी अमाईन्सचे संबंधित जे टेक्निकल टीम आहे ती देखील तिकडे जाऊन आलेली आहे आणि आपल्या तारा प्रकल्पाच्या अंतर्गत साधारण हा प्रकल्प देखील आपण हाती घ्यायचा विचार केलाय. याच्यामध्ये मूळतः कच्चं तेल बनवलं जातं, क्रूड ऑइल. क्रूड ऑइल जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे जे कृषीचे अवशेष आहेत किंवा कुजलेला जो काही शेतीचा माल असेल, फळं असतील, भाजीपाला असेल, हे सगळंच इथे वापरणं शक्य आहे. बगॅस वापरणं शक्य आहे आणि याच्यापासून क्रूड ऑइल बनवलं जातं. या रिन्युएबल क्रूड ऑइलपासून मग डिझेल बनवता येतं, पेट्रोल बनवता येतं, अगदी एव्हिएशन फ्युएल देखील बनवता येतं, बायोसिलिका बनवता येतं, हायड्रोजन आहे. तर ह्या सर्व बाबी याचा विचार करून हे सर्व व्हर्टिकल त्याचं उत्पादन आपल्या जिल्ह्यात व्हावं, तारा प्रकल्पाच्या अंतर्गत व्हावं यासाठी देखील आपले प्रयत्न चाललेत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला खात्री आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प लवकरच सुरू होईल. 4 जिल्ह्याची आपण साधारण गरज जी आहे ती लक्षात घेऊन काम करायचं ठरवलंय. सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर इथल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने आपण मदत करण्याचं ठरवलंय. एकीकडे शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांचं उत्पन्न वाढवणं याच्यावरती भर राहणार आहे. दुसरीकडे तांत्रिकदृष्ट्या हे डिझेल किंवा बाकीचं इंधन जे बनवलं जाईल ते आत्ताच्या प्रचलित दरापेक्षा किमान एक 15% तरी स्वस्त राहील याच्यावरती देखील निश्चितपणे भर राहणार आहे. आणि धोरणात्मक याच्या बाबतीतले विचार आता चालू आहे. राज्य सरकारच्या स्तरावरती आणि केंद्र सरकारच्या स्तरावरती योग्य धोरण निर्गमित व्हावं आणि त्या धोरणाच्या माध्यमातून प्रकल्पाला आणि पर्यायाने जनतेला, खास करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या अनुषंगाने आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करतोय. आपण डिझेल गाडीमध्ये गरज भासली का काय त्याच्यात? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे ड्रॉप इन फ्युएल आहे, म्हणजे काही इंजिनमध्ये मॉडिफिकेशनची गरज नाहीये. थोडं डिझेल या गाडीमध्ये होतं, पारंपरिक डिझेल, आणि मग हे रिन्युएबल डिझेल त्याच्यामध्ये आपण भरलं आणि गाडी वापरतोय, काही अडचण नाहीये. आता ह्या गाडीमध्ये फक्त रिन्युएबल डिझेलच आपण वापरणार आहोत. सध्या आपण एक 400 लिटर आणलेलं आहे आणि मायलेज पण आपण चेक करू. मी स्वतःच गाडी चालवली, काही फरक डेफिनेटली जाणवत नाहीये आणि थोडं अजून रनिंग झाल्यानंतर मला अजून कॉन्फिडन्स येईल. पण महत्त्वाचं म्हणजे संबंधित जे काही लॅब्स आहेत, शासकीय ज्या लॅबोरेटरीज आहेत, त्यांनी हे टेस्टिंग करून सर्टिफिकेशन केलेलं आहे. त्यामुळे त्याची मला काळजी नाही. महत्त्वाचा भाग आहे तो धोरणाचा, महत्त्वाचा भाग आहे तो मोठ्या प्रमाणात याचं मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन सुरू करणं आणि लवकर सुरू करणं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये खरं तर उद्या कितीही लाख लिटर रिन्युएबल डिझेल उपलब्ध झालं तर ग्राहकाची काही कमी राहील असं वाटत नाही. आपण MSRTCच्या लोकांशी पण चर्चा केली. तसं जर व्यवस्थित नियोजन केलं आता STचे जवळजवळ 750 कोटी रुपये वर्षाला वाचू शकतात. हा प्रकल्प तेवढा मोठा आपण करू शकलो तर. केंद्राची पॉलिसी म्हटलं तुम्ही, कशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्याकडे ऍप्लिकेशन म्हणता येईल त्याला, म्हणजे नेमकं सुरुवात कशी करणार? आपण आता मित्रच्या माध्यमातून ड्राफ्ट पॉलिसी करतोय आणि जसं केंद्र सरकारने जीवन नावाची एक पॉलिसी आहे जैविक इंधनाची किंवा CNGच्या इक्विव्हलंट आता CBG असतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. CBGची पॉलिसी राज्य सरकारची झाली आहे, केंद्र सरकारी मदत करतं. बायो इथेनॉल, बायोडिझेलच्या बाबतीतल्या पॉलिसी आहेत, त्यात मदत करतं. पण हे थोडं वेगळं आहे, हे रिन्युएबल आहे, नवकरणीय आपण म्हणतोय इंधन. तर त्याची पॉलिसी तयार करणं आणि ह्याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या वृद्धीमध्ये होणार आहे. त्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.